मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पटकीनं झटपट साबुदाणा वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी मी रात्री साबुदाणा भिजायला घातलेला। तुम्हाला रात्री जमलं नाही तर दिवसा 6-6:30ला घातला तरी चालतोय। त्याच्यासाठी साबुदाणा घ्यायचा, शिजवलेले 4 बटाटे, बारीक वाटलेली हिरवी मिरची आणि मीठ, वाटलं तर तुम्ही जिरी सुद्धा घालू शकता, कारण जिरी सुद्धा चालू शकते याला उपासाला। फक्त मीठ मिरची बारीक केली मिक्सरवर, तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरची घालू शकता। नंतर कूट घालायचा आहे, कूट कमी घालायचा म्हणजे जास्त काळपट होत नाही। नंतर थोडंसं मीठ, नंतर सगळं काढून चांगलं एकजीव करायचे। आता पीठ मळून झालेले वड्यासाठी तयार। आता आपण वडे तळायला घेणार आहोत। पिठाचा असा गोळा झाला पाहिजे मस्तपैकी। नंतर हळूहळू वडे थापायचे आणि सोडायचे तेलाचा हात घेऊन वडे थापायचे, म्हणजे हाताला चिकटणार नाही तुमच्या हे साबुदाणा। त्यासाठी कढईत एका तेल टाकून घ्यायचंय। तेल चांगलं तापस तोपर्यंत आपण वड्याबरोबर खाण्याची दह्याची चटणी कशी करायची ती पाहूया। दही म्हटल्यावर करणं म्हणजे दही। आता दही चटणी कशी करायची ती तुम्हाला दाखवते। अगदी किंचितची चटणी टाकायची, वाटण केलेली, किंचित म्हणजे खूप कमी। नंतर थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं, आणि साखर घालायची। तुम्हाला गोड लागत असली चटणी तर तुम्ही जास्त घालू शकता। नंतर ते हलवायचे, मस्तपैकी चटणी तयार होणार झाली साबुदाण्याबरोबर वड्याबरोबर खाण्यासाठी। एका सेकंदात, जास्त वेळ नाही, चवीला सुद्धा स्वादिष्ट लागणार ती चटणी। सगळं हलवून घ्यायचं, साखर, चटणी, थोडंसं टाकलेलं मीठ, सगळं हलवून घ्यायचं। तुम्हाला वाटलं तर त्याच्यात तुम्ही कूट सुद्धा टाकू शकता, मी टाकत नाही। खोबरं सुद्धा घालू शकता, जसं ज्याला आवडेल तसं। आमच्यात आवडत नाही म्हणून खोबरं आणि कूट घालत नाही, नुसती चटणी द्यायची करायची। अगदी पातळ अशी वडी थापून घ्यायची हाताला तेल लावून, म्हणजे हाताला अजिबात चिकटपणा येत नाही। साबुदाणा चिकट असल्यामुळे तो चिकटतो। गोल गोल करायची आणि थापायची, म्हणजे नुसते दाबायचे, मस्त पातळ दाबायचे, म्हणजे खूप मोठे असे फुगतात। सोडा वगैरे काही घालायचं नाही ह्याच्यात, वडी फसते आणि वडी फुटत नाहीत, तेल धरत नाहीत, व्यवस्थित होतात। तुम्हाला आता मी दाखवते तळलेली वडी। तेल गरम झालेले, आता आपण वडे सोडून घेऊया। हळूहळू सोडायचे, नाहीतर अंगावरती तेल उडतं। फुल गॅस करायचे, फुल गॅसवर वडे करायचे नाही। तेल एकदा तापलं की कमी गॅस करायचं।
तोपर्यंत वडे तळायचे. पातळ केल्यामुळं आतून कच्चा साबुदाणा अजिबात राहणार नाही. जाड जर केला तर आज साबुदाणा कच्चा राहणार. स्लो गॅसवरच तळायची, नाहीतर ते करपते. अशा प्रकारे वडे तळून झालेले आहेत आणि रेडी आहेत वडे. तुम्ही तसेही खाऊ शकता. दही आणि वडे खाण्यासाठी तयार आहेत. अशा प्रकारे तुम्ही थोड्या वेळात हे वडे करू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा.